मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या लिफ्टमध्ये अडकून पडलेली असते। त्याचवेळी ती आता खूप धडपड करत असते, कशी बाहेर जाऊ, कारण इथे ना नेटवर्क, इथे घामाच्या धारा चालल्यात, इथे पार्थसुद्धा नाही आहे, काय करू मी असं म्हणून तिला खूप आता त्रास होत असतो। ती आता सारखी लिफ्टचं दार ठोठावत असते, कुणी आहे का, कुणी आहे का असं विचारत असते, परंतु तिच्या मदतीला तिथे कुणीही नसतं। ती आता खूपच वैतागते आणि मग त्यानंतर तिच्या एक गोष्ट लक्षात येते की काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन आता मगाशीच ऑफिसमध्ये निघाली सुद्धा होती। हा विचार तिच्या मनात आल्यानंतर तिला आता भास होऊ लागतो की काव्या खरोखरच इकडे पार्थला खिचडी घेऊन आली आहे आणि ते दोघीही मस्तपैकी केबिनमध्ये बसले आहेत। मग आता काव्या प्लेटमध्ये खिचडी काढते आणि लगेचच पार्थला प्रेमाने घास भरवते। पार्थ आता खूपच खुश होतो आणि काव्याकडे खूप प्रेमाने पाहतो। त्याचवेळी काव्यासुद्धा अगदी आनंदाने प्रेमानेच त्याला घास भरवत असते। मग आता जेव्हा काव्या घास भरवते ना, तेव्हा पार्थ देखील आता अगदी प्रेमाने काव्याला खिचडीचा घास भरवतो। दोघेही एकमेकांना प्रेमाने भरवत असतात। मग अचानकच पार्थला आता खिचडी खाता खाता ठसका लागतो, त्यामुळे काव्या पटकन आता त्याला पाणी पाजते। पार्थचा आता पाणी पिऊन झाल्यानंतर त्याच्या ओठाला थोडं पाणी लागतं, त्यामुळे काव्या आपली ओढणी घेते आणि अगदी प्रेमाने ते पाणी पोचते। ते दोघेही एकमेकांकडे आता सतत पाहू लागतात आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी बुडून गेलेले असतात। तर आता पार्थ हा हळूच काव्यापुढे जातो आणि तिची केसांची आलेली बट मागे करतो। मग आता काव्या ही पुन्हा एकदा प्रेमाने पार्थला खिचडी भरवू लागते। तेव्हा पार्थ काव्याचा हात हातात प्रेमाने घेतो आणि म्हणतो, काव्या, हा जगातला सर्वात बेस्ट लंच आहे। पार्थने म्हटल्याबरोबरच काव्या थोडीशी लाजते आणि पार्थला खिचडी भरवते, पण हा सगळा रम्याचा आता भास असतो आणि अक्षरशः तिला हे सगळं आठवून समज फुटतो। ती म्हणते, नाही नाही, असं कधीही होऊ शकत नाही, कारण काव्या इथे यायच्या अगोदर मला इथून बाहेर पडावंच लागेल। अरे यार, कुणी आहे का असं म्हणून ती जोराजोरात दार ठोठावू लागते। मग आता ती म्हणते, माझा सगळा प्लॅन फसलाय इथे, आय होप आईने तिचं काम तरी नीट केलं असेल असं म्हणून ती दार उघडा दार उघडा असं मोठ्या मोठ्याने म्हणत असते, आरडाओरडा सुरू करते, जेणेकरून तिला पार्थकडे जायचं असतं। तर दुसरीकडे वसू तिच्या मैत्रिणींबरोबर फोनवर बोलत असते आणि आपण नक्कीच भेटूयात असं म्हणते। आणि रम्या ना अगदी इंडिपेंडंट मुलगी झाली आहे असंही फोनवर सांगते आणि तिच्या लग्नाचं आम्ही हल्ली काही बघत नाही, कारण मुलींची फर्स्ट प्रायोरिटी काय असते ते म्हणजे करिअर। बरं, मी नंतर बोलते हा तुझ्याशी, मला थोडी घाई आहे असं म्हणून वसू आता फोन ठेवते। मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं, अरे देवा, एवढा उशीर झालाय, पण रम्याने दिलेलं काम सुद्धा करायचंय। कल्पना सुद्धा ना इतका वेळ त्या काव्याची रूम अडवून बसली होती, पण आता काव्या घरी यायच्या आत तिच्या खोलीत मला जायलाच हवं आणि सगळी रूम मला पिंजून काढायलाच पाहिजे, कारण काही ना काही नक्कीच हाताला लागेल। पण त्याआधी तिच्या रूममध्ये तर जायला हवं ना, आता जातेच हा असं म्हणून ती अगदी कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या रूममध्ये जायला निघते। मग आता इकडे कल्पनाने सगळं आता रूम स्वच्छ करायला काढलेली असते आणि ती फरशी आता पुसत असते। तेव्हा वसू आत्या आता तेथे गेल्यानंतर तिच्या लक्षातच येत नाही समोर पावडरचं पाणी आहे म्हणून, सगळीकडे फेस आहे म्हणून। वसू आत्या तिच्या नादातच निघालेली असल्यामुळे पटकन तिचा त्या फरशीवरून पाय घसरतो आणि जोरातच ती खाली आपटते। आता तिचा पाय लचकतो, तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं। मग कल्पना तिला धीर देते। मग आई ग बाई ग करत वसू आत्या ही कशी बशी आता हॉलमध्ये येते, अगदी एका पायावरच ती लंगडू लागते। काही वेळानंतर आता सॉरी हा ताई असं कल्पना म्हणते। मग त्यावेळी आता वसू आत्याला खूप त्रास होऊ लागतो। वसूचा आवाज ऐकून आता मानिनी धावतच तिकडे जाते आणि विचारते, वसूताई, अहो वसूताई, काय झालं नक्की तुम्हाला? त्यानंतर आता तू ना अक्कलशून्य बाई आहे असं वसू रागातच कल्पनाला म्हणते। तेव्हा कल्पना म्हणते, मला काय माहीत तुम्ही तिकडे चालला होतात म्हणून, मी फरशी पुसण्यासाठी साबणाचं पाणी टाकलं होतं तिथे। मानिनी येऊन विचारते, काय झाले नक्की? तेव्हा या मूर्ख बाईमुळे मी पडले ना असं वसू आरडाओरडा करत म्हणते। तेव्हा तुम्ही पडलात? अगो काय कल्पना,
असं मानिनी तिच्यावर ओरडते. मग पुढे आता कल्पना सगळं सविस्तरपणे सांगते आणि खूप जोरात पडल्या असत्या पण वेळेत मी त्यांना कसं बसं सावरलं असंही सांगते. असं कल्पना रंगून रंगून सांगत असल्यामुळे वसू चिडते आणि म्हणते गप्प बसा. त्यानंतर मग आता कल्पना म्हणते ऐक ना, माझ्या रूममध्ये एक लेप आहे, तेवढा घेऊन ये बरं. तेव्हा कल्पना लेप आणण्यासाठी जाते. मग त्यानंतर आता मानिनी ही तिच्या पायाच्या खाली उशा ठेवते तर वसूला अजूनच त्रास होऊ लागतो. मग मानिनी म्हणते आता ऐका हां, दिवसभर इथेच बसून राहा, अजिबात इथून उठायचं नाही की हलायचं नाही, चालेल ना, मी आहे तुमची काळजी घ्यायला. असं जेव्हा मानिनी सांगते ना तेव्हा मात्र वसू आत्याला धक्काच बसतो. ती विचारते काय इथे दिवसभर? मानिनी म्हणते हो, एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही, एकदम इथेच बसायचं शांततेत आणि आराम करायचा, अशी वसू आत्याला ती तंबीच देते. तर वसू आत्याला आता काव्याच्या रूममध्ये जाऊन पेपर शोधायचे असतात. काही वेळानंतर मानिनी म्हणते ही कल्पनासुद्धा ना किती वेळ लावते, लेप शोधायला एवढा वेळ लागतो का? थांबा हा, मीच बघून येते. असं म्हणून मानिनी तेथून जाते. त्यानंतर वसू एकटीच बडबड करू लागते की या कल्पनामुळे एकही काम धड आता करता येणार नाही, मी आपली बसले घसरून पडले, आता काय करू या पायाचं. मग आता ती स्वतःशीच म्हणते इथे पडण्याऐवजी त्या काव्याच्या रूममध्ये का नाही घसरून पडले, निदान दिवसभर मी तिथे बसले असते तर ते पेपर्स तरी शोधता आले असते, मग त्या लोकांनी मला दिवसभर तिथेच बसवलं असतं ना. पण नाही, मला जायला तर पाहिजे, असं म्हणून ती आता त्याचबद्दल विचार करू लागते. दुसरीकडे आता लिफ्ट नीट करण्यासाठी काही कामगार आलेले असतात आणि काही वेळानंतर आता ते लिफ्टचं दार उघडतं. रम्या कशीबशी बाहेर येते आणि जरा मोकळा श्वास घेते. तेव्हा रागातच ती त्या लोकांकडे पाहते आणि विचारते काय एवढा वेळ लागतो का? मग आता ते म्हणतात मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा रम्या म्हणते हो आहे ना ठीक मी. बावळट कुठले, तुम्हाला वेळेत मेंटेन नाही करता येत का लिफ्ट? इथे 10 मिनटं तुम्हाला कोंडून ठेवते लिफ्टमध्ये आणि बाहेर काढल्यानंतर विचारते की कसं वाटतंय तुम्हाला. तुमची फालतूची बडबड ऐकायला अजिबात माझ्याकडे वेळ नाही आहे, समजलं? निघा बरं, आधीच मला उशीर झालाय, असं म्हणून ती त्या दोघांनाही जायला सांगते. ते दोघे बिचारे गुपचूप तेथून जातात. त्यानंतर आता तिला पार्थचा मेसेज आलेला असतो. ती आता मोबाईलमध्ये पाहते आणि म्हणते अरे यार, आता पार्थचाही मेसेज आलाय, कॉल आहे वरती आहे, म्हणजे कॉन्फरन्स कॉल असणार. एवढी मेहनत करून मी लंचसाठी त्याला तयार केलं होतं पण आता हे सुद्धा नशिबात नाही, असं म्हणून ती आता वैतागते आणि मग ती लिफ्टनेच पुन्हा वर जाणार असते. पण आता लिफ्ट नको, पुन्हा जर बंद पडली तर प्रॉब्लेमच होईल, या विचाराने ती पायऱ्या चढून आता वरती जाणार असते. इकडे काव्या ही आता केबिनमध्ये आलेली असते आणि पार्थला म्हणते अहो तुम्हाला कशी खिचडी आवडते हे मला माहीत नव्हतं हां, पण मानिनी काकूंना विचारलं, मग त्यांनी मला ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याप्रमाणेच मी केली आहे. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. काव्या प्लेटमध्ये खिचडी काढते आणि म्हणते ही घ्या बरं, खाणे सांगा कशी झाली आहे. मग आता पार्थला मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात की आज तर काव्याने अगदी मला खिचडी वाढून दिली आहे, परंतु मागच्या वेळी जेव्हा काव्या माझ्यासाठी खिचडी घेऊन आली होती तेव्हा मात्र मी तिला फोर्स करत होतो की वाढा म्हणून. मग आता काव्यामध्ये किती फरक दिसतोय हे आता पार्थला समजतं आणि तो अगदी त्याच विचारात असतो. तर काव्या म्हणते अहो पार्थ घ्या ना खिचडी. तेवढ्यातच आता रमेश काका तेथे येतात आणि सर पाणी घ्या ना असं म्हणतात आणि मॅडम तुम्ही कधी आलात हो असंही विचारतात. काही चहा कॉफी वगैरे आणू का? तेव्हा काव्या म्हणते नको मला काही, थँक्यू. तेव्हा पार्थ विचारतो काय हो काका तुम्ही जेवलात का? मग आता काका म्हणतात नाही हो सर, माझा जो उपवास आहे ना म्हणून. तेव्हा उपवासाचं काही आणलं नाही आहे का असं पार्थ विचारतो. मग काका म्हणतात नाही हो. त्यावेळी ते तेथून जाऊ लागतात. तेव्हा पार्थ आता म्हणतो काका असं समजा की देवाने तुमच्या उपवासाची सोयीसुद्धा केली आहे, असं म्हणून तो डायरेक्ट आता काव्याच्या हातातून खिचडीची प्लेट घेतो आणि रमेश काकांना म्हणतो की ही घ्या, घरी केलेली साबुदाण्याची खिचडी आहे, अहो घ्या खा. त्यावेळी ते काका म्हणतात नको सर असं कसं. तेव्हा पार्थ आता जबरदस्ती करतो आणि त्यांना ती खिचडीची प्लेट घ्यायलाच सांगतो. तेव्हा काव्या अगदी धक्क्यानेच पार्थकडे पाहते की मी एवढी प्रेमाने बनवून आणलेली खिचडी ही पार्थने डायरेक्ट त्या काकांना देऊन टाकली. तेव्हा ते काका म्हणतात पण अहो तुमचा डबा साबुदाण्याची खिचडी आणली आहे म्हटल्यानंतर तुमचाही उपवासच असेल ना. तेव्हा पार्थ म्हणतो नाही माझा उपवास नाही आहे, त्यामुळे मी काहीही खाऊ शकतो.
तेव्हा काव्याकडे ते काका पाहतच राहतात, कारण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी त्यांना स्पष्टपणे दिसत असते. मग आता पार्थ म्हणतो, असंही रम्या मॅडम बरोबर ना मी बाहेर लंचसाठी जाणारच होतो. अहो काय आहे काका, तुम्हाला तर माझी काळजी आहे आणि देवाला तुमची काळजी आहे, कारण काव्या मॅडमने खूप छान आणि कष्टाने आईकडून शिकवून ही खिचडी इकडे बनवून आणली. पण आता तुम्ही ही खिचडी खा आणि काव्या मॅडमला सांगा कशी झाली आहे, असं म्हणून तो फोर्स करत काकांना खिचडीची प्लेट घ्यायलाच सांगतो. तेव्हा ते काका तेथून जातात, तर काव्याला खूप वाईट वाटतं. डोळ्यात आता खूप पाणी येतं. तेव्हा काव्य आता रडू लागते, तर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतं. दुसरीकडे आता मिस्टर महाजनी म्हणतात की नंदिनी मॅडम, तुम्ही खूप कमाल व्यवस्था केली, आम्हाला खूप आवडली, तुमचा स्टाफ एकदमच उत्तम आहे. शेवटी तर या पाणीपुरीवाल्याने ना अगदी धमालच आणली. मग नंदिनी जीवाकडे पाहतच राहते, कारण मिस्टर महाजनींनी जीवाला डायरेक्ट पाणीपुरीवालाच करून टाकलेलं असतं. तेव्हा मिसेस महाजनी सुद्धा म्हणतात, हो ना, खरंच कमाल झाली, कारण एवढा टिपटॉप आणि प्रेमाने पाणीपुरी खायला घालणारा पाणीपुरीवाला मी तर पहिल्यांदाच बघितला. तेव्हा आता थँक्यू सो मच मॅडम, असं आता जेव्हा जीवा म्हणतो ना, तेव्हा मात्र नंदिनीला आता वाईटच वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पाणीपुरीवाला नाही आहे, तो माझे मिस्टर आहेत ते. त्याचवेळी आता सगळेजण नंदिनीकडे पाहतच राहतात. जीवाला तर खूप आनंद होतो. मग आता मिस्टर, तुझे मिस्टर आहेत का ते, असं त्या विचारतात. मग नंदिनी हो, अहो जन्मजय देशमुख असं त्यांचं नाव असल्याचं सांगते आणि हळूच जीवाकडे पाहते. तेव्हा मात्र जीवाला खूप म्हणजे खूप आनंद होतो. तेव्हा आता मिसेस महाजनी म्हणतात, सॉरी हा मिस्टर देशमुख, अहो आम्ही तुम्हाला जरा जास्तच ग्रँटेड घेतलं. मग मिस्टर महाजनी सुद्धा म्हणतात, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी हा. मग आता जीवा म्हणतो, अहो सर सॉरी का म्हणताय, अहो माझंच चुकलं, कारण मीच माझी ओळख तुम्हाला करून दिली नाही, म्हणून सगळी गडबड झाली आणि असा गैरसमज होणं साहजिक आहे. आणि या आनंद निवाससाठी माझ्या बायकोसाठी काय पण, असं जीवा आता नंदिनीला अगदी इम्प्रेस करतच म्हणत असतो. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा हळूच मागे वळून पाहते. तेव्हा जीवा देखील आता तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असतो. मग त्यावेळी आता मिसेस महाजनी म्हणतात, अरे वा वा, संसारात साथ असेल तर तुझा हा नवरा तुझी साथ कधीही सोडणार नाही नंदिनी. मग मिस्टर महाजनी सुद्धा कौतुक करतात आणि म्हणतात, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आनंद निवासमध्ये इथून पुढचे सर्व प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि अगदी छान होतील, कारण तुमच्याकडे तुमच्या एवढीच अगदी छान माणसं आहेत. मग आता त्या म्हणतात की हो, तुझ्यामुळे इन्स्पायर झालेली जेन्युइन माणसं, अहो चेक देताय ना, असं मिसेस महाजनी म्हणतात. तेव्हा ते म्हणतात, हो हो देतो. मग आता ते लगेचच त्या चेकवर रक्कम टाकतात आणि नंदिनीकडे तो चेक सुपूर्द करत, आमच्याकडून तुमच्या आनंद निवाससाठी ही छोटीशी भेट, असं म्हणतात. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात. तेव्हा नंदिनी सांगते, सर आम्ही तुमचेच कायम असे आभारी राहू. तेव्हा मिस्टर महाजनी म्हणतात, अहो आभार काय मानता तुम्ही, यापुढे फक्त छान काम करत राहा. नंदिनी हो म्हणते. पुढे नंदिनी म्हणते, पुढच्या वेळी नक्की या हा, तुमचा पाहुणचार करायला आम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा आमची एक अट आहे, असं मिसेस महाजनी म्हणतात. तेव्हा तुमची अट मी बरोबर ओळखली, असं जीवा म्हणतो, कारण माझ्याच हातची पाणीपुरी तुम्हाला हवी आहे ना. मग आता हो, असं आता मिसेस महाजनी म्हणतात आणि सर्वांचा निरोप घेऊन तेथून जायला निघतात. त्यानंतर सर्वजणी आता जीवाजवळ जातात आणि म्हणतात, पोट भरलंय पण मन नाही भरलं, आजचा पाणीपुरीचा बेत एकदम मस्तच. जीवा म्हणतो, अरे घ्या, तुमच्यासाठीच बनवलंय हा बेत मी. त्याचवेळी नंदिनी जीवाकडे पाहतच राहते आणि मग लगेच त्याला टाळत ती तेथून निघालेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं हा सगळा घाट ना मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी घातलाय, कारण आज ना मला तुझ्या चेहऱ्यावर अगदी आनंद बघायचा होता आणि मला लगेचच तो दिसला सुद्धा, आणि म्हणूनच आज माझ्याकडून तुला स्पेशल पाणीपुरी, असं म्हणून तो पाणीपुरीची प्लेट तयार करत असतो. त्यावरती नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं त्याबद्दल थँक्यू, आणि पाहुण्यांवर पण छान इम्प्रेशन पडलं, खरंच मनापासून थँक्यू सो मच. पण मला कळलं नाही हे सगळं तुम्ही नक्की कशासाठी केलं, कारण माझ्यासाठी काही करावं असं आपलं तर नातंसुद्धा राहिलेलं नाहीये. पाणीपुरीचं म्हणाल तर कधी कधी आपल्याला खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा अशा सोडून द्याव्या लागतात, आणि सोडली मी पाणीपुरी. तेव्हा जीवा त्या पाणीपुरीकडे आता पाहतच राहतो, तर नंदिनी तेथून जाते.
इकडे काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती तशीच निघालेली असते आपली पर्स घेऊन. तिच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या थांबा. मग आता ती विचारते, काय झालं? तुम्ही आत्ता माझ्याशी जे वागलात त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय का? अहो सांगा ना. आणि नाही तसं असेल ना तर अजिबातच वाईट वाटून घेऊ नका, असं म्हणून ती अश्रू पुसते. आणि तुमचं माझ्याशी हे वागणं मी खरंच डिझर्व करते ना, असा ती त्याला आता जाब विचारू लागते. अहो मीच मूर्ख आहे हो, तुमच्यासाठी एवढी खिचडी केली आणि मानिनी काकूंकडून शिकून मनापासनं ही खिचडी मी तुमच्यासाठी बनवली. तरीही त्या मला म्हणत होत्या, काव्या तू कशाला काही करतेयस? तुला अभ्यास नाही आहे का? तुझी कामं नाही आहेत का? तरीही मी केलीच खिचडी. अहो खरंच मूर्ख आहे हो काव्या, मूर्ख आहे. अहो पार्थ, वर मी खूप फटकळ वाटते आणि खूप चिडखोर सुद्धा वाटते, हे मला माहीत आहे. पण काव्या आतून कशी आहे ना हे तुम्ही सुद्धा ओळखू शकला नाहीत. अहो पार्थ, तुमच्यासाठी मी खिचडी करून घेऊन आले आणि तुम्ही ती एम्प्लॉईला दिली. अहो थोडी शेअर केली असती तर काय बिघडलं असतं का? अहो मी तुमच्यासाठी ते ताट वाढलं होतं आणि तुम्ही अख्खं ताट त्यांना दिलं. पण एक सांगू पार्थ, तुम्ही त्यांना त्यांचं ताट नाही दिलं. जी मेहनत दिली, जी मी तुमच्यासाठी केली होती ना तीच. अहो मुळात प्रश्न हा खिचडीचा नव्हताच, त्यांचा उपास होता. तुम्ही त्यांना ती दिलीत, फाईन. पण आज तुम्ही एकही शब्द न बोलता मला माझी जागा दाखवलीत पार्थ, असं म्हणून काव्याच्या मनातील दुःख ती व्यक्त करून दाखवते. तेव्हा पार्थला आता जबरदस्त असा धक्का बसतो. अहो मी इतकी खिचडी करून आणली आणि तुम्ही, असं म्हणून ती आता निघालेली असते. त्याचवेळी पार्थ विचारतो, पण का आणलीत तुम्ही ही खिचडी? मग काव्या धक्क्यानेच पार्थकडे पाहते. तेव्हा पार्थ विचारतो, अहो सांगा ना, का घेऊन आलात तुम्ही माझ्यासाठी खिचडी? अहो बोला ना, का केलीत खिचडी, तीही माझ्यासाठी? तेव्हा काव्या स्पष्टपणे सांगते, हो केली मी खिचडी, तेही तुमच्यासाठी. आणि काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा नक्की? आणि तुम्हाला नको होती खिचडी तर अगोदरच सांगायचं ना. मग आता पार्थ म्हणतो, प्रत्येक वेळी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे असं नाही ना. मग आता पुढे तो म्हणतो, काही वेळा स्पष्टपणे दाखवून सुद्धा दिलं पाहिजे जे आपल्या मनात आहे ना ते, जसं तुम्ही आजपर्यंत दाखवत आलात आणि मी बघून न बघितल्यासारखं नेहमीच केलं. असं पार्थ अगदी स्पष्टपणे काव्याला काही गोष्टी सांगत असतो आणि तिच्या झालेल्या चुकांची जाणीव करून तिला देत असतो. तेवढ्यातच आता पार्थला रम्याचा फोन येत असतो. तेव्हा तो लगेचच आता तिचा फोन कट करतो आणि काव्याला सांगतो, मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. अहो का केलीत तुम्ही खिचडी? मग आता काव्या रडतच सांगते, अहो तुमचा. मग पार्थ म्हणतो, माझा उपवासच नाहीये. अहो आज उपवास नाहीये आणि त्या दिवशी जेव्हा तुम्ही खिचडी घेऊन आलात ना रागारागात, तेव्हा सुद्धा उपवास नव्हताच. मग आता तो सारखा विचारतो, का केलीत खिचडी सांगा ना. काव्या म्हणते, अहो पार्थ तुम्हाला आवडते ना खिचडी म्हणून केली. तेव्हा पार्थ म्हणतो, मला अजून बऱ्याच गोष्टी आवडतात, त्या तुम्ही करता का? कारण लग्न झाल्यानंतर मला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही कराव्यात असं मला नेहमी वाटायचं, पण तुम्ही ना त्या कधीच केल्या नाहीत. अहो तुमच्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी करत होतो त्यावर तुम्ही छान रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं. अहो तुम्ही ते केलं का? मला जेव्हा हवं होतं तेव्हा माझी आवड जपलीत का? नाही ना. मग आता कशासाठी एवढा मोठा घाट घालायचा? आणि मुळात मला आता हा प्रश्न पडलाय की तुम्ही माझ्यासाठी एवढे एफर्ट्स का घेताय आणि माझी आवड का जपताय आणि कशासाठी सांगा बरं. तेव्हा काव्या उत्तर देते की माझ्या गिल्टमुळे मी हे सगळं तुमच्यासाठी करत होते. तेव्हा पार्थ धक्क्यानेच तिला विचारतो, म्हणजे तुम्ही हे आउट ऑफ गिल्ट करताय का? मग काव्या त्याचं उत्तर देत नाही. तेव्हा पार्थ आता पुन्हा एकदा मोबाईलकडे पाहतो, कारण त्याला सततच रम्याचा कॉल येत असतो. तेव्हा तो कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो, रम्या 2 मिनिटांमध्ये मी तुला कॉल बॅक करतो, असं म्हणून तो रागातच फोन ठेवतो. त्यावेळी आता तो फोन तसाच चालू राहतो. त्यानंतर पार्थ विचारतो, सांगा ना, तुम्ही हे आउट ऑफ गिल्ट करताय का? अहो नाही, तुम्ही जर हे आउट ऑफ गिल्ट करत असाल तर प्लीज काही करू नका. तेव्हा काव्या पुन्हा एकदा धक्क्याने पार्थकडे पाहते. मग आता पार्थ म्हणतो, मुळात मी हर्ट झाल्यानंतर तुम्हाला गिल्ट यायचं कारण तरी काय? तेव्हा काव्याला अजूनच वाईट वाटतं. मग आता ती विचारते, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तर पार्थ विचारतो, नक्की कोण लागतो मी तुमचा? कारण नवरा तर तुम्ही मानत नाही आणि मित्र तर तुम्ही होऊ देत नाही, मग कशासाठी हे सगळं? तेव्हा काव्याला तिची चूक आता समजते आणि ती पार्थकडे पाहतच राहते आणि ती खूप रडत असते, कारण तिला तिच्या चुकांची जाणीव झालेली असते. आता तिला असं रडताना बघून ना पार्थला देखील खूप वाईट वाटत असतं. मग आता ती म्हणते, किती सहज दुखावलं तो तुम्ही मला आणि मला तुमची ही बाजू खरंच माहीत नव्हती. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या अजून मी तुम्हाला
ओळखलं नाही आणि तुम्ही सुद्धा मला अजून कुठे नीट ओळखलंच नाहीये आणि दुखवण्याविषयी ना तुम्ही न बोललेलंच बरं, असं तो काव्याला स्पष्टपणे सांगतो. आणि आजपर्यंत तुम्ही मला किती दुखवलंय ना याचा अंदाज तुम्हाला सुद्धा नाहीये, असं स्पष्टपणे तो काही गोष्टी आता काव्याला बोलून दाखवत असतो. कारण पार्थने खरंच मनापासून काव्याला बायको म्हणून स्वीकारलेलं असतं, पण काव्याच्या बाजूने एकही तसा प्रयत्न न झाल्यामुळे पार्थला आता काव्याविषयी काहीच वाटत नसतं आणि म्हणूनच त्याने डिवोर्स पेपर हे तिच्यासमोर ठेवलेले असतात. त्यानंतर काव्या म्हणते, मला माहिती आहे मी खूप दुखवलंय तुम्हाला आणि म्हणूनच आज मी बोलायला आली आहे तुमच्याबरोबर आणि म्हणूनच हे करतेय मी सगळं. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो. काव्याच्या मनातील दुःख आता त्याला समजत असतं. त्यानंतर काव्या म्हणते, म्हणूनच मी एवढी इथे तुमच्यासाठी खिचडी बनवून घेऊन आले. म्हटलं की तुमच्याशी थोडं बोलता येईल, माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला सांगता येईल. अहो तुमच्याबरोबर मी अशी वागले, परंतु माझ्या मनात ते खूप गिल्ट आहे, तुम्हाला सुद्धा कळणार नाही एवढी मी माझ्या मनामध्ये अशी झुरत राहते, कारण तुम्ही माझ्याबरोबर असे तुटक वागताय ते मला खरंच नाही आवडत पार्थ. अहो तुमच्यासाठी त्या दिवशी श्रीखंड सुद्धा बनवलं होतं, सगळं करतेय ना मी आता, मग तुम्ही सुद्धा मला थोडं समजून घेतलं पाहिजे पार्थ. अहो तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं आणि म्हणून मी हे सगळं केलंय, असं म्हणून ती आता पार्थला आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवते. तर आता रम्याचा कॉल तसाच सुरू असतो. तर पार्थला सुद्धा आता काव्याबद्दल वाईट वाटतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता पाऊस पडत असतो. तेव्हा नंदिनी पावसामध्ये भिजत असते. ते आनंद निवास जवळच असतात, अगदी समुद्रकिनारी. जीवा आता तिच्याकडे पाहत राहतो आणि तो सुद्धा पावसात येत नंदिनीला म्हणतो की तुझं प्रेम वेडं हे मला जरा उशिराच कळलं, थोडं तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं. कविता तो तिला म्हणून दाखवतो, ते सुद्धा प्रेमाची. मग आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, तुम्ही या नात्याच्या पलीकडे मला जर बघितलं असतं तर आपलं खरंच खूप छान जुळलं असतं. इकडे आता नंदिनी विचारते, आज तुम्ही माझ्याबरोबर डिनरला याल? जीवा हो म्हणतो. तर दुसरीकडे पार्थ काव्याला विचारतो, आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला याल? तेव्हा काव्या आता पार्थकडे पाहत राहते. आता दोन्हीही नात्यांमधील हळूहळू गुंता हा सुटत असतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.